गांधी चौक इथे हिंदी घर नामाचं दुकान आहे. तिथे जे घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या शहरामध्ये अनेक ठिकाणी असा आहे. हे तर फक्त आता आपल्याला माहीत झालं की असा इथे प्रकार घडलेला आहे. एका मुलीचा शोषण करणं, लव ज्याचा हे प्रकार आहे, त्याच्यासोबत त्याला ब्लॅकमेल करणं हे प्रकार शहरामध्ये चालू आहे. हा एक ठिकाणी नाही आहे. कॉलेजेस आहेत, आपला भाजी मार्केट आहे, काला चबुतरा एरिया आहे, इथे हे प्रकरण चालू आहे. माझी SP साहेबाला विनंती आहे की हे जे प्रकरण आहे यामध्ये एक मुलीने जे रिपोर्ट कंप्लेंट केलेली आहे, 4 मुलं आहेत, म्हणजे त्या 4 मुलांना त्याचं शोषण केलेलं आहे. म्हणजे याच्या मागे आणखीन किती लोक असणार, ती ही जी आहे ही घटना जी घडलेली आहे याची जांच करणं खूप आवश्यक आहे. मोठा रॅकेट आहे हा, काही लहान काही प्रेम प्रकरण नाही आहे. मुलीला तिथे जाणं, तिथे CC कॅमेरा लागलेले आहेत. आम्हाला जी माहिती भेटली तिथे CC कॅमेरा लागलेले आहेत. त्यामध्ये जेव्हा आपण ते चिडू देतो, हे देतो, त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार करणं आणि नंतर ते CC कॅमेरा घेऊन त्याला ब्लॅकमेल करणं हे तिथे कारभार आहे. त्या मुलीसोबत आम्ही बोललो, त्याच्यावर खूप अन्याय झालेला आहे. आणि आम्हाला SP साहेबांची आम्हाला विनंती आहे की साहेब, हे जे गुन्हा झालेला आहे हा मोठा रॅकेट आहे. याच्या मागे मोठे लोक आहेत आणि या शहरामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे. हे बंद झाला पाहिजे, ज्याच्यामुळे या आपल्या शहरामध्ये तेढ निर्माण होत आहे धर्मामध्ये त्यांच्यावर कार्य झाले पाहिजे. आणि आयुक्त साहेबाला माझी विनंती आहे की जी जागा आहे, आम्ही तिथे गेलो होतो, काही लोकांचं म्हणणं आहे की ती मस्जिद जागा आहे. ती मस्जिद जागा किती आहे, त्या मस्जिद जागामध्ये जे दुकानं लागली आहेत ते अवैध आहेत की अवैध आहेत, ते सर्व अतिक्रमण आहे. ते पूर्ण अतिक्रमण निघाला पाहिजे. कारण की शहरामध्ये अनेक ठिकाणी असं अतिक्रमण करून त्याच्या माध्यमातून लव ज्याचा प्रकार चालू आहे यावर कुठेतरी हे बंधन यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, ही आमची आयुक्त साहेबाला आणि SP साहेबाला विनंती आहे.